नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी NSDL म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचा बहुप्रतीक्षित IPO अखेरीस आज शेअर बाजारामध्ये उघडला जातोय। NSDLचा 4000 कोटी रुपयांचा IPO आज 30 जुलै 2025 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार असून 1 ऑगस्ट पर्यंत गुंतवणूकदार यामध्ये बोली लावू शकतील। परंतु त्याआधीच ग्रे मार्केटमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्सच्या खरेदीसाठी फिल्डिंग लावली आहे, ज्याचा परिणाम IPOच्या GMP म्हणजेच ग्रे मार्केट प्रीमियमवरती आपल्याला दिसून येतो। शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुवर्णसंधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस हा खास आहे। देशातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या डिपॉझिटरी कंपन्यांपैकी नॅशनल सिक्युरिटीज अँड डिपॉझिटरी लिमिटेड म्हणजेच NSDLचा IPO NSDLनं लॉन्च केलाय। तुम्ही दीर्घकालीन, विश्वासार्ह आणि फायदेशीर IPO जर शोधत असाल तर NSDLचा IPO ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते। कंपनीचा IPO अद्याप सबस्क्राइब करण्यासाठी खुला झालेला नाही, परंतु कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये मात्र धुमाकूळ घालतायत। बहुप्रतीक्षित NSDL IPO ओपन होण्याआधीच ग्रे मार्केटमध्ये आपल्याला त्याची क्रेज पाहायला मिळते आणि त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम हा सध्या 137 रुपयांपर्यंत पोहोचलाय। म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये लिस्टिंग मध्ये 17% नफा होण्याचे चान्सेस आता दिसतात। मात्र बाजार तज्ञ म्हणतात की IPO मध्ये गुंतवणुकीचे निर्णय हे ग्रे मार्केटमधून मिळालेल्या संकेतांपेक्षा कंपनीच्या मूलभूत आणि आर्थिक बाबींच्या आधारे घ्यायला पाहिजेत। NSDLचा IPO हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे, म्हणजेच IPO अंतर्गत कुठलेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत आणि NSDLला त्यासाठी कुठलेही पैसे मिळणार नाहीत। मित्रांनो, NSDL एक विश्वासार्ह ब्रँड असून कंपनीचा व्यवसाय हा मॉडेल मजबूत आणि आर्थिक स्थिती ही एकदम स्थिर आहे। तसेच तुम्हाला लिस्टिंग नफ्यासह दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर हा IPO तुमच्या पोर्टफोलिओसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो। 2012 मध्ये सुरू झालेली NSDL ही सेबी नोंदणीकृत बाजार पायाभूत सुविधा संस्था आहे, जी सिक्युरिटीज डिपॉझिटरी म्हणून काम करते। कंपनी सिक्युरिटीजच्या वाटप आणि मालकी हस्तांतरणाचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवते। NSDL IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार हे किमान 1 लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉट पर्यंत बोली लावू शकतील। IPOच्या एका लॉटमध्ये 18 शेअर्स असतील तर IPOच्या 13 लॉटमध्ये 234 शेअर्ससाठी बोली लावण्याची तुम्हाला संधी मिळेल। अशा प्रकारे किरकोळ गुंतवणूकदारांना IPOच्या एका लॉटसाठी किमान 14,400 रुपये हे गुंतवावे लागतील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्हाला NSDLच्या IPO साठी अप्लाय करायचं असेल आणि अजूनही तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपले डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि NSDLचा IPOला अप्लाय करून तुम्ही आजच शेअर बाजारामध्ये तुमच्या गुंतवणुकीचा शुभारंभ करू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।